सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आज आपण 87 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगापासून आपण एक वेगळ्या पद्धतीनं, एक वेगळ्या धाटीने आणि एक वेगळ्या दृष्टिकोनातून या परमेश्वराच्या तत्वसिद्धांताकडे बघण्याचा विचार करतोय. खरं म्हणजे परमेश्वराने आपल्याला एक दिव्य दृष्टी दिली, ती म्हणजे ज्ञानाची. मागील सत्संगामध्ये आचार्यतयाचा धर्म या अनुषंगाने आपण चिंतन केलं आणि ते करावंच लागेल, याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे आपण बघितलं. जर दुसरा पर्यायच नाही तर आपण दुसरा विचार तरी का करावा आणि दुसऱ्या पर्यायांचा चिंतन तरी का करावं, त्यात वेळ का घालवावा, हा विचार करून त्याचा विचारही न करणं ही खरी धर्माच्या परिपक्वतेची बाजू आहे. हे आपण बघितलं. यामध्ये अनेक सद्भक्तांनी खूप असा मोठा प्रतिसाद दिला, परंतु माझ्या सांगण्याचा जो उद्देश आहे हा न कळाल्यामुळं कधी कधी संभ्रम पण निर्माण होतो. शेवटी आपण त्या सत्संगामध्ये पास आणि नापास हा विषय तुम्हाला समजावा. नापास कोणत्या अनुषंगाने मी सांगितलं की जे धर्म चिंतनावरती नाही, धर्म अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेला जो धर्म आहे तो न पाळता बाकीच्याच गोष्टीकडं आपलं लक्ष असतं आणि ती जी मंडळी असं का होतं या अनुषंगाने आपण त्याचं चिंतन केलं. त्याचप्रमाणे काही कर्मकांड, काही विधी, काही अंधश्रद्धेला आपण स्पर्श केला. खरं म्हणजे परमेश्वर अवतारच मुळात घेतात कशासाठी याचं जर चिंतन केलं तर स्वतःची ओळख देण्याबरोबर धर्म आणि अधर्म हा ह्या जीवाला समजावा. अंधश्रद्धा निर्मूलन, कर्मकांड आणि विधी यातून काढण्यासाठी ह्या जीवाला परमेश्वर अवतार घेऊन ज्ञान देत असतात. जर त्यातून काढण्यासाठी जीवाला परमेश्वर अवतार घेतात तर परमेश्वर कधीही अंधश्रद्धा किंवा कर्मकांड किंवा विधीत हा जीवाला कधी अडकवत नाही आणि अडकवणार पण नाही. मग हे आलं कुठून आपल्या धर्मामध्ये? जर आपण चिंतन केलं तर ते सर्व मानव निर्मित आहे. जीव स्वार्थी असल्यामुळं अभिलाषेपोटी स्वतःचं स्वार्थाच्या अनुषंगाने दृष्टपर हेतू साध्य व्हावेत, आपली अभिलाषा ती पूर्ण व्हावीत या अनुषंगाने काही लोकांनी या गोष्टी समाजामध्ये पसरवल्या आणि अज्ञाना कारणामुळे आपल्यासारखे सर्वसामान्य जे साधक आहे त्याच्यामध्ये बळी पडले. खरं म्हणजे बळी पडले हा शब्द म्हणण्यापेक्षा आपण बळी गेलो, कारण आपल्याला काही कोणी सांगितलं नाही हे करावं का ते करावं. आपला धर्म आहे, आपण तो समजून घ्यावं. तो समजून घेतल्यानंतर आपण तो कसा करायचा हे ठरवावं. याची स्वतंत्रता पूर्णपणे जीवाला असते. परंतु अधमती, अधगती, अधरती या मतित्रयामध्ये अडकलेला जीव ऊर्ध्वगतीचा कधी विचार करत नाही आणि सोपं आणि साधं कसं आपल्याला करता येईल त्या विषय व्यवस्थेकडे आपण झुकलेला असतो. आणि म्हणून धर्माच्या ज्ञानामध्ये, तत्वामध्ये, सिद्धांतामध्ये आणि आचार विचारामध्ये आपण कधी जाण्याच्या भानगडीत पडत नाही. आपल्याला जसा आहे तसा स्वार्थापोटी आलेला धर्म, दृष्टपर हेतूनी मिळवलेला धर्म, आपल्याला त्याच पद्धतीनं पुढं नेण्याची अभिलाषा असल्यामुळं आपण त्या विधीत अडकत गेलो आणि त्याचा हेतू पुरस्कर काही लोकांनी त्याचा फायदा उठवला. बरं, आपण त्यामध्ये किती दिवस अडकून राहावं याचं चिंतन कोणी करताना दिसत नाही आणि जो चिंतन करेल तो मात्र त्यातून नक्कीच निघालेला आपल्याला दिसेल. पण आपण आता कोणत्या अवस्थेत आहोत? आपण परमेश्वराने आपल्याला बोध कधी दिला? ती बोध दिल्यापासून आपण जी धार्मिकता करतोय ती कशा पद्धतीनं करतोय? ती धर्माच्या आचारा विचाराच्या तत्वाच्या सिद्धांतामध्ये बसते की नाही? धर्माच्या चौकटीत ती आहे की नाही? परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञाप्रती पालनामध्ये ती बसते की नाही? याचा जर आपण विचार नाही केला तर मग आपण यात नक्कीच अडकून राहू. म्हणून मी काही गोष्टीला स्पर्श केला. मग ते पंचावतार उपार असेल, काही कर्मकांडाच्या अनुषंगाने नारळ बांधलेले असतील, काही पारायण असेल. आता हा जो विषय काही लोकांनी मला सांगितले करूच नाही का, तुम्ही कोणत्या अवस्थेत आहेत या अनुषंगाने त्याचा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे धर्मामध्ये ह्या ज्या गोष्टी आलेल्या आहे
काहीतरी उद्देशाने काहीतरी हेतूने आलेले आहे. आपला जो धर्मातला जो मनुष्य आहे तो ह्या धर्मातच राहावं, त्यांनी विकल्पाला शरण जाऊ नये, कुठं बाहेर जाऊ नये, या अनुषंगाने धर्माच्या अनुषंगाने काही गोष्टी काही साधकांनी त्या निर्माण केल्या असतील. परंतु त्यात आपण किती अडकायचं याचं आत्मचिंतन आपण न केल्यामुळं त्याला हेतुपुरस्कर या गोष्टी आपल्या माथी मारल्या गेल्या. परमेश्वर स्पष्ट सांगतात, एक विधी किंकर एक भाव किंकर. परमेश्वराने सांगितलं एक विधी अनुष्ठान एक भाव अनुष्ठान. पण परमेश्वर स्पष्ट सांगतात तुम्ही विधी भावातीत अनुष्ठान, म्हणजे परमेश्वर जे आहे ते म्हणतात हे विधी भावातीत अनुष्ठान. जे विधीच्या आणि भावाच्या पलीकडची जी भक्ती ती म्हणजे परमेश्वराची. एक जी विधीच्या आधीन जातो आणि एक परमेश्वराच्या अधीन जातो. एक विधी किंकर एक परमेश्वर किंकर. परमेश्वर स्वतः स्पष्ट सांगतात की ह्या जीवानी परमेश्वर किंकर व्हावं, म्हणजे परमेश्वराच्या अधीन व्हावं, विधीच्या अधीन होऊ नये. आपण ह्या अभ्यास न केल्यामुळं किंवा अभ्यास जरी करत असलो तर ह्या सूत्रांचा नेमका यथार्थ जो अर्थ आहे तो आपण न समजल्यामुळं आपण त्यातून बाहेर पडत नाही. बरं, विधी कोणते, अविधी कोणता? विधीने विधी स्फुरतो, परंतु विधी अविधीला सुद्धा घेऊन जात असतो. म्हणून धर्मामध्ये धार्मिक सेन्स हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि परमेश्वराने जी आज्ञा सांगितलेली तो धार्मिक सेन्स असतो. जसं आपण समाजात वावरत असताना जितकं आपण फिरू, जितके आपण अनुभव घेऊ, त्या अनुभवातून आपण व्यावहारिक सेन्स पाळत असतो. कोणाच्या घरी जर आपण गेलो, पाहुणं म्हणून गेलो, तिथलं आपलं वागणं, तिथलं आपलं राहणं, एखाद्या कार्यक्रमात आपण गेलो, तिथं आपलं राहणं, तिथं वागणं, आणि आपल्या घरात आपण राहतो त्यावेळेस आपलं वागणं आणि राहणं याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. कारण आपण समाजामध्ये जात असताना ते सेन्स पाळत असतो. तसं धर्माचे काही सेन्स आहे, ते जर तुम्ही नाही पाळले, म्हणजे परमेश्वराची आज्ञा म्हणजे सेन्स, ती नाही पाळली तर नक्कीच अविधीला जातो. आणि हा अत्यंत चैतन्यापर परमेश्वराचा सर्वश्रेष्ठ असलेला धर्म आपल्याला परमेश्वराच्या कृपेने भेटलाय, तो जाण्याची शक्यता असते आणि सर्वात मोठं नुकसान आपलं होऊ शकतं. आणि म्हणून ह्या गोष्टीवरती खूप बारीक विचार करणं हे अत्यंत गरजेचं असतं. तो विचार जर आपण नाही केला तर सर्वस्वी नुकसान, त्याची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. तुम्ही नवीन नवीन नामधारक होतात त्यावेळेस तुम्ही दृष्टपर हा उपदेश घेतला, दृष्टपर परमेश्वर भक्तीला लागले. हे प्रत्येकाचं आहे, जसं तुमचं आहे तसं माझं पण आहे. परंतु जसं कळायला लागलं दृष्टपर अदृष्टपर, देवतेची भक्ती, परमेश्वराची भक्ती, भक्ती कशासाठी, का, मग आपण लीळाचरित्रात जायला लागलो, सूत्रपाठात जायला लागलो, तर आपल्याला कळायला लागलं. आणि मग त्या कळण्यातून आपल्यामध्ये जो अंतर्बाह्य आपण बदल करून घेतला आहे ती खरी अर्थाने धर्माची प्रगती, आपली धार्मिक प्रगती आहे. आता ती धार्मिक प्रगती आपल्याला पुढं पुढं उंचावत नेण्यासाठी आपल्याला हे तत्वसिद्धांत समजून घ्यावा लागतील, जाणून घ्यावा लागतील आणि ती वेळ पकडावा लागेल. ती वेळ नाही पकडता आली तर ही वेळ जशी अनंत जन्माच्या अनंत सृष्टीच्या वेळा आपण घालवल्या, दवाडल्या, तशी ही वेळ सुद्धा आपण दौडू शकतो, जाऊ शकते, घालू शकतो. म्हणून धर्म सांभाळत असताना अत्यंत अलर्ट सावध होऊन आपण धर्म सांभाळला पाहिजे आणि त्या पद्धतीनंच तो आपण पाळला पाहिजे. आता तो पाळायचा सांभाळायचा म्हटल्यानंतर तो समजून घेणं गरजेचं आहे. समजून घेऊन त्या कृतीवरती जाणं अत्यंत गरजेचं आहे. खरं म्हणजे या धर्मामध्ये येणंच अशक्य आणि अवघडातली अवघड गोष्ट आहे. कारण या सर्व समाजामध्ये राहत असताना बाकीचं आजूबाजूचं जे वातावरण आहे सर्व देवता भक्तीचं वातावरण, कर्मकांडाचं वातावरण, सणासुदीचं वातावरण, ह्या वातावरणातून, ह्या कर्मकांडातून, या संस्कारातून आपण बाहेर पडायचं आणि परमेश्वर भक्तीला त्याग करून, म्हणजे सर्व देवतेचा त्याग करून, देवता भक्तीचा त्याग करून परमेश्वर भक्तीला लागायचं. हे खरं म्हणजे आव्हान आहे, समाजाच्या उलट चालणं आहे. परंतु ते आव्हान आहे म्हणून ते ऊर्ध्वगतीचं आहे आणि ते ऊर्ध्वगतीचं आहे म्हणूनच मुक्तीला नेणार आहे. परमेश्वर स्पष्ट सांगतात दृष्टांतातून की एखादी मुलगी असते, तिचे आईवडील तिला लहानसं मोठं करतात, अत्यंत लाडाकोडात तिला वाढवतात, परंतु विशिष्ट वयात आल्यानंतर तिचं लग्न करून द्यावं लागतं. एक कर्तव्य म्हणून तिलाही लग्न करावं लागतं आणि तिचं ते लग्न करून देतात. आता ती लग्न करून दिल्यानंतर एका पतीसाठी आई, वडील, भाऊ, बहिणी, काका, मामा, नाना हे जी सर्व नातेवाईक आहे यांना सोडून देते, त्याग करते. बरं, तिथं गेल्यानंतर एवढा मोठा त्याग करूनही तिला काय लगेच खूप चांगल्या
सिंहासनावर बसून चांदीच्या ताटात जेव घालतात असाही काही विषय नाही. तिथं तिला सासुरवास सहन करावा लागतो. मग सासूचा असेल, सासऱ्याचा असेल, दिराचा असेल, नणंदेचा असेल, सर्व ज्या गोष्टी ज्या लोक आहे त्यांचं मन धरून, त्यांचा विचार करून, त्यांची सेवा करून नवऱ्यासाठी एकनिष्ठ राहावं लागतं. म्हणजे 4-5चा त्याग करावा लागतो, 4-5चा सासुरवास सहन करावा लागतो. ही कशासाठी करते? ती एका नवऱ्यासाठी. इथं परमेश्वर म्हणतात मी या विश्वाचा पती आहे, माझ्यासाठी तुम्हाला या साऱ्या विश्वाला सोडावं लागेल आणि विश्वाचा जाच सहन करावा लागेल. आता सोडणं म्हणजे देवता भक्ती सोडणं. आपण मागच्या वेळेस बघितलं, पूर्वी प्रकरणामध्ये परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय कशाने कोणत्याही भक्तीनं या जीवाचं मुंचन होत नाही. जर मुंचन होत नाही तर मग त्याग करणंच योग्य, परंतु ते त्याग करणं बी एवढं सोपं नसतं. कारण आपल्यावरती अनंत जन्माचे संस्कार लागलेले असतात, आजूबाजूचा समाज तसा असतो, त्याचा प्रभाव आपल्यावरती असतो. त्याचा त्याग करून म्हणजे अप्रत्यक्षरित्या सर्व विश्वाचा त्याग करून, कर्मकांड असतील, विधी असेल, अंधश्रद्धा असेल, देवता भक्ती असेल, या साऱ्यांचा त्याग करून आपल्याला परमेश्वर भक्तीला लागल्यानंतर हे जे नातेवाईक हे अज्ञान असतात, अन्यथा ज्ञानात असतात, त्याच्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला कधीतरी धर्माच्या अनुषंगाने अपमान सहन करावा लागतो, काही गोष्टी ऐकाव्या लागतात, काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही गोष्टी धराव्या लागतात. हा एक प्रकारचा जाच आपल्याला परमेश्वराच्या अनुषंग भक्तीमध्ये सहन करावा लागतो. परत पूर्वकर्माने आपण जे जोडलेले कर्म आहे ते देवता आपल्याला भोगवते. बरं, संकट, आडी अडचणी, दुःख आपण आपल्या संसारात मागच्या कर्मात आपण जर जोडलेले तर ते आपल्याच नशिबीनं आपल्याच पुढे येणार आहे. बरं, ते आपल्या पुढे येणार आहे म्हणून ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे असं तर काही नाही आहे की तुम्ही देवता भक्ती सोडली, परमेश्वर भक्तीला लागले, परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, चैतन्यापराचा आहे, सर्व शक्तिमान आहे म्हणून सारे आता भोग आपले संपले. पण ऋणाईच्या दृष्टांतातून परमेश्वराने एक आशावाद आपल्याला जाणवलेला आहे आणि तो आपल्याला शब्द परमेश्वरांनी दिलेला आहे की जर तुम्ही आनंदी भावे मला जर शरण आले तर मी तुमचा जो भोग आहे तो अर्धा निम्मा सबसिडी म्हणून तुम्हाला तो माफ करण्यात येईल. जसा एखादा शेतकरी असतो, आपलं कुटुंब चालवण्यासाठी सर्व इकडून कर्ज काढतो, तिकडून कर्ज काढतो, सर्व कर्ज काढतो, पण एक वेळ अशी येते का कर्ज मोठं होतं आणि उत्पन्न कमी होतं, तो कर्ज बाजारी होतो. तो विचार करायला लागतो आता करायचं काय. त्याची नियत चांगली होती, घेतलेले ते द्यावा लागेल ही विचारधारा होती, परंतु देणं त्याला जमत नसल्यामुळं त्याच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार यायला लागले, अनेक चुकीचे विचार यायला लागले, नकारात्मक विचार यायला लागले. परंतु तो धीराचा होता, धारिष्ट दाखवून त्यांनी राजाला शरण गेला आणि राजाला सर्व आपली हकीकत स्वतःची त्यांनी सांगितली. कमी अनेक लोकांकडून कर्ज घेतलेलं आहे आणि ते देणं पण आहे माझं, हे बी मी मान्य करतो, परंतु माझी परिस्थिती अशी असल्यामुळं मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे, तर तुम्ही जो उपाय सांगाल त्यावरती मी पाळेल. राजाच्या लक्षात येतं, राजा सर्व ते त्याचे जे घेणेकरी आहे, ऋणाईत जे आहे ते त्यांना बोलवतो आणि सांगतो का हा तुमचा देणेकरी लागतो, तुम्ही याचे घेणेकरी लागतात. यांनी मला सर्व हकीकत सांगितलेली आहे, तो देणार पण आहे, परंतु त्याची परिस्थिती अशी नाही आहे. मग आता मी तुम्हाला काय सांगतोय, तो मला शरण आलेला आहे, त्याचं रक्षण करणं, प्रजेचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. तर तो मला शरण आल्यामुळं मी तुम्हाला आदेश देतो का यांनी घेतलेलं जे कर्ज आहे ते अर्ध माफ करून टाका. आता राजा पुढं कोण बोलणार? त्या लोकांना असं वाटलं की अर्ध माफ केल्यानंतर अर्ध तरी भेटेल लगेच, काय हरकत नाही, राजा पुढं कोणी बोलू शकत नाही. परंतु राजाने त्याची परिस्थिती पूर्णपणे जाणलेली आहे, तो किती कर्जात बुडालेला हे त्याला माहीत आहे आणि म्हणून तो राजा पुढचा आदेश देतो का राहिलेलं जे कर्ज आहे तो जिथं देईल तिथं घ्या, त्याच्या घरी परत मागायला जाऊ नका, त्रास देऊ नका. जेवढं देईल तेवढं घ्या, म्हणजे इतकंच पाहिजे तितकंच पाहिजे असं नाही, जितकं देईल तेवढं घ्या आणि जेव्हा देईल तेव्हा घ्या. 2 वर्षातच दिले पाहिजे, 4 वर्षातच दिले पाहिजे असंही काही नाही, त्याच्या परिस्थितीनुरूप तो फेडील. अशा पद्धतीने आदेश दिल्यानंतर त्यांना नाविलाज झाला, राजापुढं कोणी बोलू शकत नाही. या दृष्टांतातून परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या आपल्याला खूप मोठी आश्वासन दिले, खूप मोठा आशावाद दिलेला आहे का जर तुम्ही आनंदी भावे जर मला शरण आले तर अनंत जन्मात अनंत सृष्टीत पूर्वकर्मामध्ये तुम्ही ते जे कर्म केलेले आहे, जे भोग मिळवलेले ते तुम्हाला भोगावं लागतील, ते तुमचे देणेकरी आहे आणि हे घेणेकरी म्हणजे ह्या साऱ्या देवता आहे. आता आपण परमेश्वराला शरण गेल्यामुळं आपलं जे भोग आहे ते परमेश्वराने अर्धे तर माफ करून टाकलेले, राहिलेले अर्ध हे दैव सवा भोग.
म्हणजे आपल्या ज्या भोगाच्या ज्या फायली आहेत त्या सर्व परमेश्वराकडे आहे. आणि म्हणून परमेश्वर आता ठरवणार आहे का कोणत्या व्यक्तीला कोणत्या वेळी कोणता भोग द्यायचा. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला जर काही संकट आले, अडीअडचणी आले, ते आपलेच मिळवलेले आहे. परंतु जे 100% संकट आहे ते 5%वरती परमेश्वर कृपेने आपल्याला मिळत असतात. आपला हात तुटणारा असेल तर फक्त हात खरचटतो, लगेच त्वरित आपल्याला सहाय्य होतं. त्याची किती मोठी तीव्रता असेल तर ती तीव्रता आपल्याला जाणवत नाही. एक आत्मविश्वास आपल्याला असतो की आपला परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे, आपण या संकटातून नक्कीच बाहेर पडू. असे कितीतरी बोधवंत, असे कितीतरी वासनिक वर्ग मी बघितले की किती मोठे संकट अडचणी आल्या तरी परमेश्वराच्या या नामस्मरणाने, परमेश्वराच्या या भक्तीने ते तरुण गेलेले आहे. नामाचे दाट आहे आपल्याला सर्व माहीत आहे. नाम सहाय्य करतं. नाम किती मोठं संकट आणलं ते वरचेवर झेलतं. परंतु त्या नामावरती, त्या परमेश्वरावरती आपली निस्सीम अशी निष्ठा असली पाहिजे. ती निष्ठा कुठं मेडिकलला जाऊन आपल्याला गोळ्यांच्याद्वारे मिळवता येणार नाही. ती ज्ञानाद्वारे मिळवता येईल, त्या प्रचितीतून मिळवता येईल. आणि म्हणून ती दृष्टी, ती दिव्य दृष्टी आपल्याला ज्ञानातून मिळत असते, तत्वसिद्धांतातून जाणून मिळत असते. आणि म्हणून त्यावरती आपण जायचं आहे. आणि आपल्याला जाऊन आपल्या त्या पद्धतीनं परमेश्वराने जी अपेक्षेला जो जीव आहे, भक्तराज कशा पद्धतीचा असावा, ही जी अपेक्षा परमेश्वराने या जीवाकडून केलेली आहे, त्या पद्धतीत आपल्याला उतरायचं आहे. कारण इथं परीक्षा देणारे भरपूर आहे. प्रत्येकालाच कैवल्यदानाचं डिग्री पाहिजे, परमेश्वर प्राप्ती पाहिजे, परंतु प्रत्येकच जण होईल याची गॅरंटी नाही. परंतु परमेश्वर मात्र सर्वांना सहाय्य करणार आहे. परमेश्वराला सर्वांना प्रेमच द्यायचं आहे. आपल्याला आता काय घ्यायचं आहे, सर्वस्वी आपल्यावर आहे. IAS IPS प्रत्येकालाच व्हायचं आहे, पण प्रत्येकच जण होतोच असं नाही. परंतु ते जरी होत नसेल तर ते मात्र त्याचं वाया जात नाही. त्याला त्याच्यापेक्षा कुठंतरी वेगळं काहीतरी पदवी, कुठंतरी काहीतरी त्याला सहाय्य भेटून कुठंतरी त्याचं उदरनिर्वाहाचं साधन त्याला भेटतच असतं. ते वाया जात नाही. म्हणून त्या आशावादातून आपण या गोष्टी निर्माण केल्या पाहिजे, आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आणि धर्माचं कोणती गोष्ट आहे, कशी समजून घ्यायची हे समजून घेतली पाहिजे. आपण आज लीळा वाचतो, सूत्र वाचतो, सत्संग ऐकतो, पण त्या पद्धतीनं समजून न घेतल्यामुळं आपल्यामध्ये जो बदल व्हायला पाहिजे तो होत नाही. खूप लोक धार्मिकता करताना दिसतात. आज इतकी धार्मिकतेची गर्दी झालेली, कोणत्या मंदिरात जा गर्दीच गर्दी. परंतु ती गर्दी अमावस्या पौर्णिमाला जर होत असेल तर आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराने दिलेली जी विचारधारा आहे ती किती स्वीकारली आहे याचं आत्मचिंतन करा. आपल्या मनामध्ये ते कर्मकांड, तो विकल्प आपल्या डोक्यात आहे की पौर्णिमेला गेलं पाहिजे, अमावस्यालाच गेलं पाहिजे. त्यावेळी जी गर्दी होती ती अज्ञानाची गर्दी आहे. विज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत आल्यानंतर सूर्यग्रहण होतं, चंद्रग्रहण होतं, त्याच्यामुळे अमावस्या पौर्णिमा होत असते. हे विज्ञानाने आपल्याला सिद्ध केलं. आपण ते शाळेत शिकलोय, तरी आपण ती अमावस्या पौर्णिमा पाळत असेल. परत त्यात प्लस पॉईंट म्हणजे आपण धर्माच्या अनुषंगाने एकनिष्ठ भक्तीचे स्वतःला भक्त समजतो, एकनिष्ठ भक्तीचे दैवराटीचे समजतो, परमेश्वर भक्तीचे समजतो. आणि तरी आपण पाळत असेल तर आपण धर्म किती समजून घेतलाय याचा विचार करायला पाहिजे. आता हे सर्व मानवनिर्मित एक मानसिकता असते. काहीतरी विधी, काहीतरी कर्मकांड केल्याशिवाय आपलं मन भरत नाही. आणि म्हणून मग त्यातून निर्माण झालेले मग पंचावतार रूपार असतील, काही पारायणाच्या गोष्टी असतील. बरं, तुम्ही आता दररोजच सकाळी देवपूजा करतात आणि दररोजच सूत्रपाठ वाचन करतात. 9 प्रकरणं, वेळ असेल तर 9 प्रकरणं अधिक आचार, 9 प्रकरणं अधिक आचार मालिका, 9 प्रकरणं अधिक विचार, 9 प्रकरणं अधिक विचार मालिका. जर हे दररोजच वाचन करताय म्हणजे ते एक प्रकारचं पारायणच करताय. पारायण म्हणजे प्रार्थना. बरं, आपल्या अडीअडचणी, संकट आपल्याला निर्माण झालेले, आपल्या कर्माने आलेले, त्या अडीअडचणीच्या संकटाच्या संदर्भात परमेश्वराकडे मी प्रार्थना केली तर परमेश्वराचं सहाय्य होणार आहे. मी कोणातरी व्यक्तीला आणायचं आणि सांगायचं पारायण करा. आता तुमची अडचण, तुमचा प्रॉब्लेम तो दूर व्हावा म्हणून तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याला जर करायला लावलं तर ते कितपत प्रार्थना तुमची परमेश्वर ऐकतील आणि तुमची अडचण कशी तरी दूर होईल. म्हणजे ते एक कर्मकांड झालं, एक विधी झाला, एक प्रोसेस झाली. परमेश्वराकडे जर आपल्या चालताना गर्दीमध्ये एखाद्या व्यक्तीला आपल्याकडून पाय लागला आणि आपण आपल्या भावाला किंवा आपल्या मुलाला जर म्हटलं त्याला जाऊन सॉरी म्हण, तर चालेल का? चुकी आपण केली तर सॉरी आपल्यालाच म्हणावं लागेल, माफी आपल्यालाच मागावं लागेल.
ना आपल्या कर्माने आपल्याला जे दुःख अडीअडचणी संकट आलेले त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना आपल्यालाच करावं लागेल, शरण आपल्यालाच जावं लागेल. म्हणून आपण जर दररोजच पारायण करतोय तर मग कधीतरी पारायण कोणाकडं तरी आणून करण्याची काय आवश्यकता आहे. पण एक हेतू पुरस्कार तुमच्यामध्ये हे पेरल्या गेलेलं आहे की वर्षभरात अन्य लोक सत्यनारायण करतात, हे करतात, ते करतात, तर आपणही केलं पाहिजे. लग्न कार्य आहे, काहीतरी करायला पाहिजे, एक धार्मिक म्हणून केलं पाहिजे. बरं, ते काही चुकीचं आहे किंवा वावगं आहे असंही नाही आहे, परंतु यात अडकायचं नाही आहे. साधू संत त्या निमित्ताने घरी येतात. श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्यायाचं पारायण होतं, आपल्या कानावर पडतं. त्या निमित्ताने घरामध्ये एक वातावरण निर्माण होतं. 4 लोक येतात, एक आपली धार्मिकता आपण जोपासत असतो, ते चुकीचं नाही, परंतु त्यावर अवलंबून राहून त्यात अडकणं हे चुकीचं आहे. म्हणून कधीतरी धार्मिकतेच्या अनुषंगाने करणं आणि त्यावरतीच अवलंबून राहून अडकून करणं यात खूप मोठा फरक आहे. म्हणून धर्म समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोणते कर्मकांड आहे, कोणत्या विधी आहे, कोणत्या परमेश्वरांनी नाकारलेले आहे, कोणत्या आपल्याला करायला लावलेले आहे, हे नपाळते या सत्संगामध्ये आपण बऱ्यापैकी त्याचा उहापोह केलेला आहे. परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं त्याच्यावरती खूप आपल्याला स्पष्टीकरण करता येत नाही. कारण तो विषय तुम्हाला समजला पाहिजे. तो समजला, टच झाला, स्पर्श झाला तर तुम्ही त्याच्यावरती आपोआपच चिंतन कराल आणि ते चिंतनातून तुम्हाला परमेश्वर कृपेनं आपोआपच ते भेटल, अशी माझी मानसिकता आहे आणि असा आशावाद आहे. यावरती पुढं जाऊन आपण किती पुढं जायचं, खोलात जायचं आणि आपला धर्म आपण कसा मिळवून जोपासायचा हे सर्वस्वी स्वतंत्री आपल्यावर आहे. पण धर्मातील जे तत्व सिद्धांत, आचार विचार प्रणाली जी आहे ही मी का व कशी स्वीकारायची, याचे फायदे तोटे काय, हे आपण विचार केला, चिंतन केलं तर आपल्याला ते लगेच लक्षात येईल का जे बी फायदे आहे ते आपलेच आहे. ना धर्माचे फायदे आहे ना परमेश्वराचे फायदे आहे. कायदे कानून जे आपले केल्या जातं, सरकार आपल्याला कायदा करतं, तो कायदा पाळणं कोणासाठी असतं, या नागरिकासाठी असतं. तो कायदा आपण पाळला तर आपलं भलं असतं. लोकांनी सांगितलं, सरकारने सांगितलं, कायदा केला की तुम्ही 2 व्हीलरवरती, मोटरसायकलवरती जात असताना हेल्मेट घातलं पाहिजे, किंवा आज आता कोरोनाची परिस्थिती, तुम्ही बाहेर जाताना मास्क घातलं पाहिजे. हा कायदा आहे. जर नाही पाळला तर दंड होईल. आपण जर असं म्हटलं तुम्ही पाळायचं का नाही पाळायचं हे मी ठरवलं, तुम्ही कोण सांगणार आहे. तो आपल्या भल्यासाठी. जर उद्या आपल्याला ॲक्सिडेंट झाला तर आपण त्यापासून जास्त आपल्याला अपघातात अडचण येऊ नये, संकट येऊ नये, किंवा आपल्याला जास्त त्रास होऊ नये, किंवा आपला इंजुरी होऊ नये, जखम होऊ नये, म्हणून त्यांनी ते आपल्याला सांगितलं. आता ते आपला फायदा आहे, मग आपण ते पाळलं पाहिजे. मास्क आपण जर लावला तर आपलं संरक्षण होणार आहे, पण ते लावण्यासाठी कायदा करावा लागतो का, तर अशिक्षित वर्ग आपल्या समाजामध्ये खूप जास्त आहे आणि तसाच वर्ग आपल्या धर्मामध्ये सुद्धा आहे. खरं म्हणजे आपला धर्म ज्ञानीयाचा आहे, ज्ञानाचा आहे असं आपण म्हणतो, परंतु ते ज्ञान आजूबाजूला जर बघितलं तर कितपत आहे आणि कोणत्या पराकोटीचा आहे हे आपण जर चिंतन केलं तर तो अत्यंत चिंतनीय विषय आहे, चिंतेचा विषय आहे. म्हणून कोणती गोष्ट तत्वसिद्धांत, आचार विचार प्रणाली परमेश्वराच्या धर्माचे आपण समजून घेतो तर ती का स्वीकारायची, ती का पाळायची, त्यातून आपले फायदे तोटे काय. कारण हा जीव स्वार्थी असल्यामुळे फायदा तोटा बघतो. ते जर आपण बघितलं तर आपोआपच नैसर्गिकरित्या आपण ते पाळू. कारण स्वभाव आपला जो आहे तो स्वभाववत म्हणजे नैसर्गिकवत ते झालं पाहिजे. ओढून ताडून कृत्रिमतेने करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून काही उपयोग नाही. म्हणून धर्म आपण तत्वसिद्धांताच्या अनुषंगाने समजून घेणार आहोत. धर्म व धार्मिकता समजून घेतल्यानंतरची जीवाची जी अवस्था आहे त्याच्यात बदल काय होतो. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं का 50 वर्ष उपदेश घेतलाय. 50 वर्ष उपदेश घेऊन तो स्थान करतो दरवर्षी. ते सद्भक्त पारायण करतात, साधू संतांच्या ठिकाणी अन्नदान करतात, पंक्ती देतात, परंतु जर बदल तुमच्यात काहीच होत नसेल, पूर्वी खोटं बोलत होते आजही खोटं बोलताय, पूर्वीही चुकीचे कामं करत होते आजही चुकीचे कामं करताय, पूर्वी ज्या अधर्माच्या गोष्टी पाळत होते, विधी कर्मकांड अंधश्रद्धा ते आजही करताय, त्या 50 वर्षाला काही अर्थ राहिला नाही. बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिलीतला मुलगा पहिलीत गेल्यानंतर तो एवढा सिरियस नसतो. कधीतरी तो रडला तर आई वडील काय म्हणतात, जाऊ द्या काही हरकत नाही, आज शाळेत नाही गेला तरी चालेल. पण 10वीतला मुलगा आपण जर त्याला म्हटलं तू थांब आज घरी, तरी तो थांबत नाही. का तर त्याला ती जाणीव झालेली असते का माझं किती मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून जाणीव म्हणजे ज्ञानातून
धर्म सांभाळणं आणि अज्ञानातून धर्म सांभाळणं याच्यात खूप मोठी जमीन आसमानचा फरक आहे। ज्याप्रमाणे आपण रस्त्यावर जात असताना जर अंधारात जात असेल, रात्रीचा प्रवास करत असेल, तर आपल्याला अत्यंत घाबरत घाबरत चाचपडत जावा लागतो, तो रस्ता कायमचा जरी असला तरी। परंतु तेच जर आपण उजेडात जात असेल, दिवसा जात असेल, तर तो रस्ता आपण अत्यंत बिनधोकपणे व्यवस्थितपणे नवीन रस्ता असेल तरी तो चालवतो, आपण जात असतो। म्हणजे उजेडात चालणं म्हणजे ज्ञानात चालणं आणि अंधारात चालणं म्हणजे अज्ञानात चालणं। हे चाचपडत चालायचं का बिनधास्त चालायचं, हे सर्वस्वी स्वतंत्री परमेश्वराने आपल्याला दिलेली। म्हणून ज्ञानवाचक धर्म जो सांभाळतो त्याच्या चेहऱ्यावरती, मागे विषय झाला आपला, अत्यंत उत्साह असतो, त्याच्यामध्ये नकारात्मक भावना नसते, विचारधारा नसते, छोट्या मोठ्या संकटांनी तो कधी डिस्टर्ब होत नाही। जे बी अडचणी आल्या, संकट आले, तो म्हणतो मी मिळवलेलं आहे, मला भेटलंय ते माझंच आहे, म्हणून मलाच ते भोगावं लागणार आहे, मला ते स्वीकारावं लागणार आहे। त्याच्यामुळे त्याची त्याविषयी तक्रार नसते। यामध्ये जो बदल आहे ना, हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तो व्यक्तिमत्व आपला विकास कसा होतोय, तो अध्यात्मातून होतोय। संस्कार आपले कसे होतात, या अध्यात्मातून होतात। आणि अध्यात्म आपलं इतकं मोठं आहे, परंतु जे जसं आहे तसं न समजून घेतल्यामुळे आपण कर्मकांडात, अंधश्रद्धेत अडकलो, विधीत अडकलो। म्हणून खरा जो धर्म आहे त्यापासून आपण वंचित राहिलेलो आहे आणि तो आपणच वंचित राहिलेलो आहे, कोणी आपल्याला त्याच्यापासून दूर नेलेलं नाही। कारण परमेश्वराने अवतार घेऊन हे सर्व तत्वज्ञान सांगितलंय आणि हे तत्वज्ञान आता काही कडिकुलपात राहिलेलं नाहीये। आपल्या हातामध्ये सूत्रपाठ आहे, आपल्या हातामध्ये लीळाचरित्र आहे, दृष्टांत आहे, आपण सत्संग ऐकतो, वाचन करतो, अनेक चिंतन करतो, अभ्यास करतोय, आणि तरी आपल्याला तर वळत नसेल तर ती सर्वस्वी जबाबदारी आपली। त्याचं नुकसान आपलं, त्याचं जी अडचण आपल्या जीवनामध्ये आहे ती सर्वस्वी आपली आहे। आणि म्हणून आज आपल्याला खूप मोठी उपलब्धती आहे, परंतु ते समजून घेतलं पाहिजे, ते समजून घेऊन ते केलं पाहिजे आणि ते करण्यासाठीच आपल्याला अंतर्बाह्य बदल केला पाहिजे। ही जीवाची अवस्था, बदल काय होतो जीवामध्ये हे महत्त्वाचं आहे। तो पॉझिटिव्ह असतो, होकारात्मक असतो, त्याची कोणाविषयी तक्रार नसते, कोणाच्या जीवनामध्ये त्याची डोकवण्याची इच्छा नसते, आपला देव भला आपण भले। जी आपली ड्युटी आहे, कर्तव्य ते करण्यासाठी त्याची सतत तळमळ असते, धडपड असते। परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा, हीच सतत चिंतन असतं। वेळ असेल त्यावेळेस तो वाचन करतो, वेळ असेल तो स्मरण करतो, वेळ असेल तो चिंतन करतो, सत्संग ऐकतो। बाकीचा वेळ तो कुठेही वाया घालवण्यात भानगडीत पडत नाही। तुम्ही तासनतास जर टीव्ही पाहत असेल, तासनतास जर गप्पा मारत असेल, तासनतास जर अन्य वार्ता करत असेल, तर तुम्ही जो धर्म आहे तो नीट समजून न घेतल्यामुळं तुमचं जीवन आहे ते वाया जात आहे। आणि तुमच्यामध्ये बदल झालेला जर नसेल तर तुम्ही त्या धार्मिकतेवरती चालत नाही किंवा तुम्ही दैवराटीचे ठरत नाही। तुमच्यामध्ये हा बदल झाला पाहिजे की अन्य वार्ता करण्याची इच्छा न होणं, कुठंतरी विनाकारण टाइमपास न करणं, तासनतास टीव्ही न पाहणं, हा बदल तुमच्यामध्ये झाला पाहिजे। गीत विखो परमेश्वरांनी सांगितलंय, परंतु कितीतरी लोकांचं मी बघितलं, गाडीत चालले, गाणे चालू असतात, घरात गाणे चालू असतात, त्या संगीतामध्ये तो रममान असतो। जीव हा एकावेळेस एकाच ठिकाणी राहतो। जर एखाद्या ठिकाणी जर तुम्ही रममान असेल तर तुम्ही परमेश्वरापाशी ते नाही, त्यावेळेस नाही। जर तुम्ही परमेश्वराच्या चिंतनात असेल तर तुम्ही दुसरीकडे नाही, कारण जीव हा एकावेळेस एकाच ठिकाणी राहतो आणि तो जीवाचा धर्म आहे। हे आपण बघितलं जीवाच्या सत्संगामध्ये। पण तुमच्यामधला जो बदल आहे तो तुम्हाला अधोरेखित करीत असतो की तुम्ही किती दैवराटीचे आहे, किती टक्केवारीचे आहे, तुम्ही खरे दैवराटीचे आहे का खोटे दैवराटीचे आहे। तुम्ही ब्राह्मणांकडे जाऊन शुभाशुभ पाहत असेल, ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र पाळत असेल, परत अमावस्या पौर्णिमा जर पाळत असेल, त्याचप्रमाणे मुलामुलींच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही ब्राह्मणांकडे जाऊन ते गुण जुळवणं वगैरे ते पाहत असेल, शुभमुहूर्तावर लग्न लावत असेल, त्याच्याही पलीकडे तुम्ही जातीयता जर पाळत असेल तर तुम्ही दैवराटीचे ठरत नाही। आता हे एवढं सोपं नाहीये, ते स्वीकारणं, ते पाळणं, ते कृतीवर नेणं अवघडातली अवघड गोष्ट आहे। बाकीच्या तरी गोष्टी तुम्ही समजू शकतात। परमेश्वर नाही तर देवताजनित विकल्प जो आहे तो यदा कधी तुम्ही सोडा, कारण ज्ञान झालं, समजलं, परमेश्वर भक्ती कळाली, देवताजनित विकल्प जो आहे तो तुम्ही सोडाल। परंतु छी-थू, छोटा मोठा, जातपात, शूद्र, शुद्ध अशुद्ध हे सोडणं एवढं सोपं नाही। त्याच्यासाठी परमेश्वराने स्पष्ट सांगितले, प्रेतदेहाचं नरक होणार आहे, म्हणजे दुःखाचं आपल्याला भीती दाखवली, दुःख आपल्याला होणार आहे हे सांगितलंय, तरी आपण ते टाळतो का?
नाही. आपल्याला कोणालाही तरी एखाद्याचं आडनाव जर विचारायची तयारी असेल, आडनाव विचारत असेल आपण, तर ते आडनाव विचारण्याचा उद्देश काय असतो आपला, का बाबा याची जात कोणती आहे, आणि ही जी जात आहे ही समजून घेऊन मग त्याला किती जवळ करायचं आणि किती जवळ नाही करायचं हे आपण ठरवत असतो. म्हणजे या जातीच्या पलीकडे विचारच आपण करत नाही. आणि मग जर जातीच्या पलीकडे जर आपण विचार करत नसेल आणि आपला एवढा छोटा आणि कोता विचार असेल, पायाजवळ विचार असेल, तर आपण दैवराटीचे ठरतो का? कारण परमेश्वर चैतन्यपर आहे, चैतन्यपर परमेश्वर, त्या परमेश्वराने त्यांची विचारधारा, त्यांची आचार तत्व प्रणाली आपल्याला सांगितली. म्हणजे ती परमेश्वरा इतकीच मोठी आहे, परमेश्वरा इतकीच बोल्ड आहे, आणि ती बोल्ड विचारधारा जर आपण नाही स्वीकारली तर आपण दैवराटीचे ठरत नाही. जर दैवराटीचे आपण ठरत नसेल, दैवराटीमध्ये आपण वागत नसेल, राहत नसेल, रमत नसेल, तर तो परमेश्वर आपल्याला प्राप्त तरी कसा होणार आहे? तो काही भाजीपाला नाही गेलो आणि घेतला, कुठंतरी एखाद्या ठिकाणी स्थानावर गेलो, विडा ठेवला, कुठंतरी एखादी पंगत दिली, आपल्याला देव भेटला, असं होत नाही. परमेश्वर चैतन्यपराचा आहे, तो इतका मोठा आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीनंच त्याच विचाराने आपण एवढं मोठं विचार करावा लागेल. आणि जेवढी मोठा विचारधारा तेवढीच विचाराने आपल्याला आचार प्रणाली सुद्धा जोपासावं लागेल. कारण परमेश्वराचा धर्म अत्यंत बोल्ड आहे, प्रगल्भ आहे, परिपक्व आहे. आणि आपण कर्मभूमीमध्ये कर्मदेवते, अष्टयोनी देवता या साऱ्या 9 थव्यामध्ये जर अडकलो, आवराचाच जर विचार करत, म्हणजे दृष्टपरच विचार करत असेल, तर आपल्याला तो परमेश्वर भेटणं एवढं सोपं नाही आणि दैवराटीचं आपण ठरत नाही. आणि म्हणून हा विचार आपण केला पाहिजे. आणि हे आपण आता प्रत्येक सत्संगामध्ये थोडं थोडं पेरणी करणार आहोत. एकाच दिवसात एकाच सत्संगामध्ये सारं सांगू शकत नाही, कारण धर्म हा परमेश्वराचा समुद्र आहे, आणि त्या समुद्राला आपण कितीही पार करायचा प्रयत्न केला तर तो आपल्याच्यानी पार होणार नाही. इतका मोठा तो समुद्र आहे. समुद्राच्याही पलीकडचं परमेश्वराचं तत्वज्ञान, अमर्याद तत्वज्ञान, परमेश्वराचं अखंड जे तत्वज्ञान, त्याची आचार विचार प्रणाली समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. आणि थोडं थोडं, थेंबे थेंबे तळे साचे, प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक सत्संगामध्ये एक जरी तत्व आपण समजून घेतलं आणि ते आपण जर करण्याचा प्रयत्न केला, तर कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये 5-25% आपण धर्म सांभाळू शकतो. कारण तो एवढा सोपा नाही आहे, परंतु परमेश्वराने आपल्याला खूप मोठी उपलब्धी करून दिलेली आहे. 100 मार्काचा पेपर असतो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, तर 100 मार्काचा पेपर आहे, तर 100 मार्काचा जरी आपण सोडवला तर आपल्याला पासिंगला 100 मार्क नाही लागत. आपल्याला पास व्हायला फक्त 35% म्हणजे 35च मार्क लागतात. म्हणजे त्या अभ्यास शिक्षकांना किंवा प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांना आपली योग्यता, लायकी आपल्याला त्यांना माहिती आहे, आणि म्हणून ते दुपटीपेक्षा म्हणजे 1.5 आपल्याला प्रश्न देतात, जेणेकरून 1 पट तरी याला पडतील आणि हा पास होईल. त्याच पद्धतीनं परमेश्वराने 1237 सूत्रांच्या माध्यमातून, अनंत लीळेच्या आणि दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व सांगितलंय. पण आपल्याला ते कोणतं सूट होतंय, कोणता पर्याय आपण स्वीकारतोय, त्या कोणत्या पर्यायातून आपल्याला पास होता येईल, असं चिंतन, असं विचार आणि असं वर्गीकरण करून आपल्याला ती धार्मिकता करायची. तसं 10वीत गेलेला मुलगा आहे, तो पास होतो. आता वडिलांना वाटतं मुलांनी डॉक्टर व्हावं, आईला वाटतं IPS व्हावं, बहिणीला वाटतं याने आणखीन काही इंजिनियर व्हावं, परंतु त्याची कॅपॅसिटी काय, त्याची योग्यता काय, त्याची पात्रता काय, हे ओळखून जे आई वडील निर्णय घेतात त्यांचा मुलगा सक्सेस दिसेल. त्याच्यावरती काही विचार जर लादले तर काही उपयोगाचे नाही. ती अपेक्षा परमेश्वराने केलेली आहे, परंतु परमेश्वर दयाळू मायाळू कृपाळू असल्यामुळं ज्ञानजिनी, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच, आणि जे आपल्याला करता येऊ शकतं, आपल्याला झेपू शकतं, तेवढंच परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि ते तत्वज्ञान सुद्धा आपण चिंतन करून आपल्याला कोणतं झेपतंय, आपल्याला कोणतं करता येतंय ते स्वीकारून आपल्याला करायचंय. कारण कोणाची काय योग्यता, कोणाची काय पात्रता, कोणाची काय कॅपॅसिटी, हे प्रत्येकाने ते ठरवावं लागणार आहे. कोणाला 2 चपातीत पोट भरतं, कोणाला 3 चपाती लागतं, कोणी 1 चपातीतही पोट भरतं, तर त्या अनुषंगाने त्याची शोधणी करावं लागणार आहे. आता मोक्ष मुक्ती जर हा विचार आपण घेतला आणि त्या अनुषंगाने आपण धार्मिकता करतो, तर परमेश्वराने मुक्तीचं जी व्याख्या आहे किंवा मोक्षाची व्याख्या ती एकच सांगितलेली नाही आहे. ज्ञानमोचक सांगितलं, आत्मज्ञाने मोक्ष सांगितलं, ते दास्यमोचक सांगितलं. असे जर सूत्र आपण जर काढले तर मग नक्की कोणती व्याख्या खरी आणि कोणती खोटी, तर खोटीचा विचारच करायचा नाही. सर्व व्याख्या खऱ्या आहे. पण कोणी दास्यातून मुक्तीला जातं, कोणी ज्ञानातून जातं, कोणी आत्मज्ञान म्हणजे स्वतःला समजून घेऊन स्वतःतून बाहेर निघून
परमेश्वराला अनन्य भावे शरण जाऊन मुक्तीला जातं. अशा वेगवेगळ्या व्याख्या परमेश्वरांनी सांगितलेल्या आहे. तर आपण कशातून जातो? एखादा अज्ञानी जीव असेल पण तो दास्य खूप जास्त करतो, तो नक्कीच तरुण जातो. एखादा दास्य नाही करू शकत, जो ज्ञानी आहे तो दास्य नाही करू शकत, परंतु ज्ञानातून त्याला कृतीवर जाऊन परमेश्वर प्राप्ती तो करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहे त्या आपण समजून घ्यायच्या आहे आणि जाणून घेऊन मग त्यावरती, त्या कृतीवरती आपल्याला जायचंय. आपल्याला कोणतं झेपेल, आपल्याला कोणतं परवडेल, किंवा आपल्याला कोणतं घेता येईल, आपल्याला कोणतं करता येईल, हे महत्वाचं आहे. सांगितलं तर परमेश्वरांनी भरपूर, मग प्रत्येक गोष्ट आपण करणं शक्य आहे का? आणि आज कोणी दिसत नाही, पूर्वी कोणी होऊन गेला नाही, पुढे होणार नाही का सर्वच्या सर्व तत्वज्ञान पाळणारे. हा, परमेश्वरांनी करून दाखवलंय. कारण जर यदा कदाचित परमेश्वरांनी करून दाखवलं नसतं तर हा जीवाची विषय व्यवस्था जीवाने अशी केली असती तर हे शक्यच नाही, हे होऊ शकत नाही, जीवाकडून हे होणंच शक्य नाही, अशी व्यवस्था करून आपण ती गोष्टीचा विचारच केला नसता. पण परमेश्वरांनी 12 वर्ष वैरागी राहून काय असतं वैराग्य, पण हे परमेश्वरांनी सालबर्डीला दाखवलं. वाडोवेडी फिरले, करपात्री भिक्षा मागितली, आटन विजन भिक्षा भोजन केलं, वाडोवाडी फिरून प्रबोधन केलं. ज्या योग्यतेचं जी व्यक्ती भेटली त्याला त्या पद्धतीनं तत्वज्ञान सांगितलं. पूजनीय माईम भटांना पूजनीय माईम भटांच्या पद्धतीनं, पूजनीय तपस्विनी आऊसांना आऊसांच्या पद्धतीनं, पूजनीय माईदासांना महादाईसांना महादाईसांच्या पद्धतीनं, आचार्यांना आचार्यांच्या पद्धतीनं, सर्वांना एकच ट्रॅक वापरला नाही. ज्या अर्थी परमेश्वरांनी सर्वांना एकच तत्वज्ञान सांगितलं नाही. प्रल्हाद बाईसाला तर फक्त सांगितलं, देव बाई जाणता तुम्ही? ते म्हणता आम्ही काय जाणणार बाई, देवाला सांगितलं. तुम्ही जाणवलं, तुम्ही सांगितलं तर विनंती करतात. देवाने अत्यंत सोपं सांगितलं, बाई देव दगडाचा नाही, देव चित्राचा नाही, देव मातीचा नाही, देव धातूचा नाही. दगडाचा असेल तर फुटेल, मातीचा असेल तर विरेल, धातूचा असेल वितळेल, चित्राचा असेल तर फाटेल. देव निरव निराकार बाई. इतकं सोपं आणि सरळ सांगितलं. खूप मोठं तत्वज्ञान सांगत बसले नाही. तर प्रल्हाद बाईसांची ती योग्यता तशा पद्धतीची होती. त्याच पद्धतीनं पूजनीय माईम भटांना त्याच्या व्यतिरिक्त तत्वज्ञान सांगितलं. अत्यंत तत्वज्ञानाचा जो कळस आहे, उच्च प्रतीचं तत्वज्ञान पूजनीय माईम भटांना सांगितलं. महादाईसांच्या प्रश्नाला, पुराणातल्या प्रश्नाला उत्तर परमेश्वरांनी त्याच पद्धतीनं दिले. तर प्रत्येकाची योग्यता, प्रत्येकाची पात्रता परमेश्वर जाणून त्या पद्धतीनं त्यांना परमेश्वरांनी मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनं ते जीवानी सुद्धा आपली भक्ती केली. त्याच पद्धतीनं त्या जीवानी परमेश्वर भक्ती करून स्वतःला परमेश्वर प्राप्तीला घेऊन गेले, परमेश्वराचा आनंद मिळवला. तसं आपली योग्यता काय, आपली पात्रता काय आणि आपल्याला काय करता येणार आहे याचा कधी विचार केलाय का? सर्व काही आपल्यासाठी आणि जे करण्यासाठी, जे करता येईल ते करत राहतो आपण, परंतु त्याची शोधणी, जसं खाण्याची शोधणी परमेश्वरांनी करायला लावली. आपण मागे बघितलं नित्यविधी निमित्तविधीमध्ये किंवा पुनःसंबंधामध्ये हे विषय आपण घेतलेले. शोधणी करावं लागेल नेमकं आपल्याला कितपत गरजेचं आहे, कितपत गोष्टी घेतल्यानंतर आपण स्वस्थ चित्त. तसं कोणतं तत्वज्ञान आपण स्वीकारलं आणि ते आपल्याला करण्याची इच्छा झाली, केल्यानंतर आपल्याला बरं वाटतंय आणि आपण ते अत्यंत नैसर्गिकपणे करू शकतो, असे कोणती आचार प्रणाली, असे कोणते तत्व सिद्धांत आहे याचा आपण कधी विचारच केलेला नाही. आणि म्हणून सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य व्यक्तीला परमेश्वरांनी जे तत्वज्ञान सांगितलंय, कर्मकांड व्यतिरिक्त, अंधश्रद्धा व्यतिरिक्त, विधी व्यतिरिक्त, चालता बोलता धर्म आपल्याला कसा पाळता येईल, कोणताही खर्च न करता, कोणत्या विशिष्ट ठिकाणी न जाता आपल्याला धर्म कसा आपल्याला पाळता येईल आणि त्यातून आपल्या परमेश्वराच्या भक्ती करत असताना मुक्तीला कसं जाता येईल याचा विचार जर आपण केला तर आपल्याला तो धर्म अत्यंत सोपा आणि सरळ वाटेल. आज आपल्या धर्माविषयी अनेक लोकांमध्ये गैरसमज आहे, एक न्यूनगंड आहे का आपला धर्म खूप अवघड आहे. का अवघड वाटतोय तर आपण त्यांना अवघड दाखवतोय, आपण त्यांना अवघड सांगतोय की हे नियम पाळा, ते नियम पाळा, असंच राहावं लागतं, तसंच राहावं लागतं, हेच करावं लागतं, तेच करावं लागतं. आता वास्तविक जर पाहिलं तर आपल्याला कोणतेच नियम पाळायची गरज नाही ना, आपल्याला कोणतेच गोष्टी न करण्यासारख्या नाहीये. परमेश्वर भक्ती करत असताना एकनिष्ठ भक्ती करणं, नामस्मरण करणं, अमावस्या पाळायची नाही, पौर्णिमा पाळायची नाही, शुभाशुभ पाळायचं नाही, ज्योतिषशास्त्र पाळायचं नाही, वास्तुशास्त्र पाळायचं नाही, एकादशी पाळायची नाही, चतुर्थी पाळायची नाही. काय पाळायचं काय आपल्याला? मग इतका सोपा सरळ धर्म, साधा सोपा धर्म आपण अवघड करून घेतला आणि समाजाला सुद्धा आपण अवघड म्हणून दाखवलाय. मी अन्य लोकांना स्पष्ट प्रश्न करतो, तुम्ही काय काय पाळतात? ही सारी लिस्ट ते वाचून दाखवतात का आम्ही हे पाळतो आणि आम्ही हे काहीच पाळत नाही. मग आता तुमचं अवघड का आमचं अवघड?
आमचं सोपं का तुमचं सोपं, यातून जर आपण आत्मचिंतन केलं तर परमेश्वराचा जो धर्म आहे, परमेश्वराने अत्यंत सोपा, सरळ आणि उठता बसता बोलता चालता जीवन जगत असताना धार्मिकता कशी पाळता येऊ शकते तुम्हाला, आणि ती आंतरिक शुद्धीकरणातून कशी तुम्हाला परमेश्वराच्या भक्तीपर्यंत नेता येते आणि परमेश्वर कसा प्राप्त होऊ शकतो, अशा पद्धतीने सांगितलेलं असताना सुद्धा आपण अत्यंत अवघडात घुसलेलो आहे. आपण ती वेळ पकडलेली नाहीये, ती गोष्ट आपल्याला समजलेली नाहीये आणि ती समजून त्या पद्धतीने घेतलेली नाहीये, म्हणून आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणून परमेश्वरांनी वेळ अवेळ सवेळ पाळायला लावलेली. आता ही कोणत्या अनुषंगाने पाहिली, पण ते आपण त्याचं विषय व्यवस्था आपण कोणत्या अनुषंगाने करायची याचा विचार करायचा. एकदा असेच दायंबा महादाईसा सकाळी पहाटे उठले आणि त्यांना व्यापारासाठी काही शेणाच्या गौऱ्या वगैरे लागत असतील स्वयंपाकासाठी, म्हणून ते अंधारातच ते करण्यासाठी गेले. देव सकाळी पहाटे 3ला उठले, बघितलं भक्त लोक दिसत नाही. आता परमेश्वर जाणतात सर्व. त्यांनी बघितलं का हे व्यापाराला गेलेले आणि ह्या भक्तांना तर समजत नाही कोणत्या वेळेस काय करायचं, म्हणून देव स्वतः गेले. गेल्यानंतर अंधारात दिसले नाही आणि देवानी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. दायमांना, अरे कोण आहे कोण आहे, पकडा पकडा म्हणे, असं कुठे गौऱ्या पकडतात का, व्यस्तात का, आम्ही विचारच करत होतो कोण येतन गौऱ्या चोरतं. तर दायंबा घाबरले, पण घाबरल्याबरोबर ते थोडेसे सावध झाले. त्यांना असं वाटलं आपण पळावं, पण लगेच लक्षात आलं का अरे हे तर देव आहे. मग देवाला दंडोत घातला आणि मग देवाने त्यांना सांगितलं की असं कोणत्या वेळेस कोणता व्यापार करू नका, वेळ अवेळ सवेळ पाळा. आता वेळ अवेळ सवेळ पाळण्यासाठी परमेश्वरांनी आपल्याला जर सांगितलंय आणि वेळ अवेळ सवेळ जर आपल्याला पाळण्यासाठी परमेश्वरांनी सांगितलेलं असतानाही त्याचा आपण विचार न करता आपण प्रवास करतो. आपण प्रवास करत असताना ज्या गोष्टी पाळायला पाहिजे किंवा व्यापार करत असताना समाजात फिरत असताना ज्या गोष्टी आपण पाळायला पाहिजे त्या जर आपण पाळल्या नाही तर त्याचा फटका, त्याचा त्रास आपल्याला होणारच आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे याच्यासाठी काही कोणतं कर्मकांड करायचं आहे का, कोणता विधी करायचा आहे का, कोणत्या प्रकारचा विधी कर्मकांड न करता सुद्धा आपल्याला त्या गोष्टी करता येऊ शकतात. म्हणून परमेश्वराने आपल्याला जे सांगितलंय वेळ अवेळ सवेळ पाळण्याची, तर ती आपण पाळली पाहिजे. सात्विक वेळ कोणती आहे, राजस वेळ कोणती आहे, तामस वेळ कोणती आहे, कोणत्या वेळेस कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे हे आपण समजून जर घेतलं तरच या गोष्टी आपल्याला समजणार आहे आणि कळणार आहे. परंतु आपण त्याचा विचार कधी केलाच नाही. ह्या गोष्टीचा विचार न करता अत्यंत छोटे छोटे तत्व परमेश्वराने सांगितलेले, आपल्या हिताचे सांगितलेले, आणि ते हिताचे सांगितलेले असताना सुद्धा आपण त्या गोष्टी न समजून घेतल्यामुळं आपल्याला अडचणी आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. तर याच्यावरती एक लीळा परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेली ती आपण बघू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. कारण लीळा जर बघितलं नाही तर प्रमाण आपल्याला समजणार नाही, आणि ते प्रमाण न समजल्यामुळं आपल्याला त्यामधली जी परिपक्वता आहे किंवा जी प्रतीती आहे ती प्रतीती येऊ शकत नाही. आणि म्हणून प्रतीती येण्यासाठी अर्थ तो प्रकरणवश परमेश्वराने घ्यायला सांगितलेला, तो प्रकरणवश आपण प्रत्येक वेळेस बघत असतो. त्याचं तुम्हाला त्या निमित्ताने चिंतन पण होत असतं. तर वेळ अवेळ सवेळ ती लीळा आपण बघितली, अशा पद्धतीनं परमेश्वराने ती पाळायला लावली. आता दुसऱ्या अनुषंगाने वेळ पकडायची म्हणजे नेमकं काय करायचं. परमेश्वराने सांगितलंय की जोची अवसर विषयाशी तोच ब्रह्मविद्येशी. कारण ती जर आपण वेळ पकडली नाही, ज्या वेळेस आपण विषयाला देत असतो त्याच वेळेस ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास करायचा असतो, त्याच वेळेस आचार सुद्धा पाळायचे असतात, तत्वसिद्धांत पाळायचे असतात. चला आपण रिटायर झालो, वय संपलं का मग करू, ते खाटी गाय ब्राह्मणाला दान देऊन काही उपयोग नाही. तशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहे पुनःसंबंधामध्ये. तर त्याचा ती वेळ आपल्याला पकडावं लागेल. ती वेळ आजची आहे. ज्यावेळेस तुम्हाला समजलं, ज्यावेळेस तुम्हाला कळालं ती वेळ तुमच्यासाठी योग्य आहे, आणि तेव्हापासून आपण येतं तो सिद्धांत पाळायला आपण सुरुवात केली पाहिजे. परत तो जो मनुष्य आहे, जी व्यक्ती किंवा जो सद्भक्त आहे, ही जर वेळ नाही पकडली तर ती वेळ पकडत असताना ज्या परमेश्वराने सांगितलेल्या अडीअडचणी आहे, त्या संकट आहे, ते जोड आहे, ते त्याला प्राप्त होणारच आहे, आणि त्या प्राप्ततेतून त्याचं नुकसान होणारच आहे. परमेश्वर सांगितलं की बाबा बोध परमेश्वर देतात, अनुसरण जीवाचा कडाचं, आणि परमेश्वर सहाय्य करून प्राप्तीला पण घेऊन जातात. परंतु हे तत्वसिद्धांत जर ज्या पद्धतीने योग्य पद्धतीने आपण जर समजून नाही घेतलं तर छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा आपण परमेश्वराच्या या धर्मावरून जाऊ शकतो.
एखादा जीव वेदात किंवा आप्ताचं वाक्य आपण बोध नसताना अनुसरलेले जीव हा एक सत्संगच वेगळा घेतलेला आहे, आणि बोध नसताना अनुसरलेले जीव आहे हे धर्मावरून जाण्याची खूप मोठी शक्यता असते. कारण ज्ञान नसतं, जाणीव नसते. ज्ञान जाणीव नसल्यामुळं धर्मावरून जाण्याची शक्यता असते. माझे दररोजचे काही वासनिक नामधारक लोकांशी संपर्क राहतो. त्या संपर्कामध्ये पहिला मी प्रश्न विचारतो की तुम्ही उपदेश का घेतला आणि कशासाठी घेतला. 99% लोकांचं उत्तर असतं की आमच्या घरात अडचणी आली, संकट आले, प्रॉब्लेम्स आले, म्हणून कोणीतरी सांगितलं, मग आम्ही गेलो, आम्हाला अनुभव आला आणि मग आम्ही उपदेश घेतला. आता ह्या व्यक्तीनं जर तत्वज्ञान समजून नाही घेतलं तर तो कितपत टिकल. कारण ते संकट त्याच्या कर्माने परत पुन्हा कोणतं तरी येणार, आल्यानंतर परत तो परमेश्वराकडे जाणार. त्या पद्धतीनं जर त्याचं जे भोग आहे ते भोगावंच लागणार, आणि त्यांनी जर ज्ञान नाही समजून घेतलं तर तो धर्मावरून जाण्याची शक्यता असते. तसंच एखादा जीव कोणाचा तरी सांगण्यावरून अनुसरला, त्याग केला, संन्यास घेतला, परंतु ज्ञान नसल्यामुळं, समजून न घेतल्यामुळं मी उपदेशी लोकांना जसं विचारतो तसे काही साधक वर्ग जर माझ्याकडे आला तर मी त्यांना सुद्धा प्रेमाने अत्यंत दोन दंडोत घालून विचारतो की तुम्ही दीक्षा घेतली तर का घेतली आणि कशासाठी घेतली. कारण प्रत्येकाचं जे ध्येय उद्देश आहे हा स्पष्ट असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे, तर त्याच्यावरती तो टिकेल आणि वाढेल आणि तो प्राप्तीला घेऊन जाईल, तो उद्देशापर्यंत पोहोचू शकतो. आणि आपण विचारलं पाहिजे, कुणी नामधारक वासनिक भेटला तर त्याला विचारलं पाहिजे. साधक साधू संत जे वयस्कर आहेत, ज्ञानी आहे, आपले गुरुजन आहे, त्यांना एक अनुभव म्हणून विचारला पाहिजे. त्यातून आपल्याला प्रेरणा भेटते का तुम्ही उपदेश घेतला, मग धर्माला का लागले, तुम्ही परंपरेचे उपदेशी आहे का, आल्यानंतर तुम्ही अभ्यास कसा केला, मग दीक्षा कशी घेतली, का घेतली, कोणत्या उद्देशाने घेतली. तर हे जर विचारलं तर त्यांच्या त्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा पण भेटते. आणि म्हणून आपण विचारायचं, विचारायला हायगाई करायची नाही, विचारत जा. येळा विचारा, सूत्र विचारा, प्रश्न विचारा, उपदेश का घेतला हे विचारा, दीक्षा का घेतली हे विचारा, तेव्हा त्यांनाही चालना भेटते आणि आपल्याला 4 गोष्टी समजतात. पण जर यदा कदाचित त्याला ज्ञान नसेल, त्यांनी जसं आहे तसं समजून घेतले आणि त्यातले धर्मातले धोके जर त्याला कळाले नाही तर तो विकार प्रमादे होऊ शकतो. विकार प्रमादे झाला तो विकल्प प्रमादे होऊ शकतो, हिंसा प्रमादे होऊ शकतो. पण तो हिंसा प्रमादे झाला, परंतु त्यांनी जर प्रायश्चित्त केलं तर ध्येय विद्या परमेश्वर देतात. अशी एकच विद्या आहे की ती परमेश्वर देतात. आता ही ध्येय विद्या एक प्रमाणे मोक्षासारखीच आहे, परंतु ह्या सृष्टीमध्ये तो उद्धरून न जाता पुढच्या सृष्टीमध्ये उद्धरून जाणार आहे. तो सगुण प्रमादी त्याला म्हणतात. त्याला सर्व तत्वज्ञान कळणार आहे. आता ह्या विषयातून काही छोटे छोटे विषय आपले राहिलेले त्या सत्संगामध्ये आपण एक एक विषय आपण समजून घेतो. त्यातला हा एक वेळ सवेळचा विषय आला, परत देहविद्धीचा विषय आला. तर हे न समजून घेतल्यामुळं काय होतं, किती मोठं नुकसान होतं. एक सृष्टी जाणं म्हणजे एवढं सोपं नाही. सृष्टी अति दीर्घ, आणि ती गेल्यानंतर परत जेवढी सृष्टी तेवढंच सार आणि संसरणामध्ये आपण सत्संगामध्ये बघितलंय, जेवढा दिवस तेवढीच रात. तर ती गेल्यानंतर परत परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होणार सृष्टी निर्मितीची. परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर सृष्टी निर्माण होणार, आपण मायाच्या तमिवागातून बाहेर पडणार, परत आई, मग त्यावेळेस ते एवढं सोपं आहे का. म्हणून छोटीशी चूक माणसाला किती मोठी महागात पडू शकते. आणि याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, किती अलर्ट, किती सावध राहिलं पाहिजे, याच्यासाठी आपण हे विषय निवडत असतो. यात 2 प्रकार पडतात, ध्येयविद्या आणि ध्येयविद्येची स्थिती. ध्येयविद्या ही परमेश्वराकडून प्राप्त होत असते. तर विकार प्रमादे आणि प्रायचित्त. आता विकार प्रमादे म्हणजे विषयाच्या अनुषंगाने त्यांनी प्रमाद अंगवला तर किती मोठं नुकसान होतं. जर ते नुकसान ज्ञानाद्वारे आपण समजून नाही घेतलं तर विकार प्रमादाचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण आपण सारे विकार प्रमादी आहे म्हणूनच आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलोय. परंतु देवकृपा आहे म्हणून आपल्याला परमेश्वराने बोध दिलाय. तर तोच विकार प्रमादी परत आपण होण्याची शक्यता असते. ती न होण्यासाठी आपल्याला हे ज्ञान अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सावधपणे आपण राहिलं पाहिजे. तर प्रायचित्त घेऊन अधिकृतीचा आचार केला म्हणजे तळमळ केली, दुःख केले, माझ्याकडून चुकी झाली कळत न कळत, किंवा प्रेमोपाय घडला त्याच्याकडून प्रेमोपाय घडला, तर देहापाठी त्याला मनुष्य देह देऊन उभय दृश्य अवतार दृष्टीद्वारे देहविद्या देतात. त्याचे देह कारण परमाणूचे होते. त्याचं देह आपल्यासारखं नसतं, कारण परमाणूचे होते. 7 अंश झडेती एकाकार वृत्तीवर हेम काय होय वज्र काय होय. विचाराचं 39वे सूत्र आहे. म्हणजे देहातील जे सप्तधातू मेद मास जे आहे, मज्जा, अस्थि, रुधिर हे पालटतात म्हणजे झरतात आणि एक वेगळं वर्ण तयार राहत होतो. फक्त तो वर्ण राहतो. सोन्याचे देह होते
वज्राप्रमाणे अच्छद अभेद देह होते आणि या सृष्टीपर्यंत तो सुख उपभोगत असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला आता पुढं ही देहविद्या झाली. देहविद्या अशा पद्धतीनं जर एखाद्याने विकार प्रमाद्या घडला आणि मग त्याला दुःख झालं, त्यांनी प्रायचित्त घेतलं, कबुली दिली आणि अधिक तळमळ केली, अधिक दुःख केलं, आचार केला, तर परमेश्वर दयामाया कृपा करून यांनी त्याला नरकात न जाऊ देता देहविद्या देतात आणि त्या देहविद्ये त्याला सुख उपभोग सृष्टी असेपर्यंत, परंतु या सृष्टी त्याची वाया जाते, निष्फळ ठरते. या सृष्टीत तो प्राप्तीला न जाता पुढच्या सृष्टीत त्याला परमेश्वर संधी देतात आणि त्यात मात्र तो भरोशाने उद्धारला जातो. तर अष्टमासिद्धीचे कार्य वर्तते त्रिकाळ ज्ञान, दूरदर्शन, दूरश्रवण, अदृश्य होणे, देहविद्या हेच साधन आणि हेच साध्य हे त्याच्या लक्षात येतं आणि त्या पद्धतीने त्याची स्थिती निर्माण होते. याचे आयुष्य सृष्टीपर्यंत असते. जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत त्याचं आयुष्य त्या पद्धतीनंच तो राहणार आणि त्या पद्धतीनंच तो. तर विश्वफळीपेक्षाही अधिक सुख त्याला चैतन्य फळापेक्षाही कमी सुख असते. म्हणजे विश्वाच्या फळ्यापेक्षा जास्त आणि चैतन्याच्या फळ्याच्या पेक्षा कमी अशा पद्धतीनं त्याला सुख, म्हणजे विश्वदेवते एवढे सुख त्याला असते. तर देहविद्यांताला निमित्त करून देहविद्या दिली जात नाही. देहविद्यावंताला, एखाद्या देहविद्यावंत त्यालाच निमित्त करून परमेश्वर देहविद्या देऊ शकत नाही किंवा देत नाही. तर देहविद्यावंतास अंतीचे दुःख असते, म्हणजे अंतिक शेवटचं मला या देहातून जावे लागेल असे दुःख असते सतत. देहविद्यावंताला अष्ट स्वभाव नसतात, हे महत्त्वाचं आहे. त्याला अष्ट स्वभाव नसतात. आज आपल्याला मल मूत्र जे अष्ट स्वभाव आहे, निद्रा, जेवणं, पाणी पिणं, ते सर्व जे अष्ट स्वभाव आहे ते आपल्याला असतात, त्याला ते नसतात. या उभयदृश्य अवताराने देहविद्या दिली, त्यांच्यावर गुरुप्रतीती असते. ज्या परमेश्वराच्या अवताराने त्याला देहविद्या दिली त्याच्यावरती गुरुप्रतीती असते, माझे गुरु आहे. त्यांच्या त्रिकाळ पूजा अवसरात तो येत असतो, बघत असतो. अशा पद्धतीनं ही देहविद्या परमेश्वराकडून अशी एकच विद्या आहे का ती देहविद्या ही जीवाला दिली जाते आणि ती प्रमादियाला दिली जाते. पण सृष्टी जाते हे सर्वात मोठं नुकसान आहे आणि फक्त एक छोट्याशा गोष्टीमुळं. तर ह्या ज्या गोष्टीवरती आपण कसं मिळवायचं, त्याच्यासाठी परमेश्वर कसे सहाय्य करतात हे आपण अनेक सत्संगामध्ये घेतलं. स्मरण, चिंतन, शास्त्रचर्चेत आपण राहिलो तर त्या चिंतनातून आपण आपोआपच ते चिंतनातून बाहेर पडतो आणि त्यावरती आपण जाण्याची शक्यता नसते. हा अधिक वेगळा विषय आहे, तो कधीतरी आपण हाताळणार आहोत. परत दुसरी आहे देहविद्येची स्थिती. देहविद्या न होता त्याची स्थिती होते, त्या पद्धतीनं त्याला फक्त जे सुख आहे ते प्राप्त होत असतं. तर विकार प्रमादाने प्रायचित्त न घेता, वरचा जो देहविद्याचा आहे त्यांनी प्रायचित्त घेतलंय आणि अधिक वृत्तीचा आचार केला. हा मात्र त्यांनी प्रायचित्त घेतलेलं नाही, परंतु अधिक वृत्तीचा आचार केला आहे तर तो देहापाठी चतुर्विधीला जातो. परमेश्वराला त्याची खंती आलेली आहे. ती खंती परिहारल्यानंतर परमेश्वर त्याला पशु, त्रियांश, मनुष्य या देहविद्येची स्थिती देतात. तो त्रियांशमध्ये जातो, म्हणजे नरक योनीत जातो. परंतु परमेश्वराला खंती आलेली, त्यांनी कणव जोडलेली म्हणून ते परमेश्वर त्याला परत संबंध देतात, स्थिती देतात. ज्याप्रमाणे सालबर्डीला, सशाला परमेश्वराने देहविद्येची स्थिती दिली. देहविद्या एकी हाती जे ईश्वरापासूनची होय. देहविद्या अशी एक विद्या आहे ती फक्त परमेश्वरापासूनच होते आणि ती कोणी देऊ शकत नाही. पण ती विकार प्रमादिया त्यांनी प्रायचित्त घेतलं आणि अधिक वृत्तीचा आचार केला तर त्याला ती प्राप्त होत असते. तर अशा पद्धतीनं देहविद्या हा विषय आपण आज चिंतनात घेतला. तर असे छोटे छोटे विषय हे आपण चिंतनात घेणार आहोत, कारण अनेक विषय आहे धर्मामध्ये आणि ते छोटे छोटे विषय, तर ते छोटे छोटे विषय ते एका सत्संगामध्ये आपण हाताळू शकत नाही, कारण ते छोटे विषय, परंतु समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे समजून घेतल्यानंतर आपल्याला त्यातले धोके, त्यातल्या अडीअडचणी आणि त्यातल्या आपलं नुकसान हे आपण समजून घेऊ शकतो. म्हणून आज आपण हे चिंतन केलं पाहिजे की आपण जी धार्मिकता करतोय ते तत्व सिद्धांत जे समजून घेतोय ते कशासाठी, का ते आपण करत असताना त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे आणि तो फायदा होत असताना आपल्याला जर नाही पाळलं तर त्याचं नुकसान काय होणार आहे हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर परमेश्वर भक्ती करत असताना
परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे ते हाताळणं, ते समजून घेणं, ते जाणून घेणं आणि ती वेळ पकडणं ही अत्यंत गरजेचं असतं. समजून घेतली, जाणून घेतली, पण कृतीवर नाही गेलो त्यातून फायदा होणार नाही. शाळेत जातोय, अभ्यास करतोय, ट्युशन लावतो, पण पेपरच दिला नाही, पास नापासचा विषयच नाही. कैवल्याची जी डिग्री आहे ती जर प्राप्त करायची असेल तर आपला धर्म, धार्मिकता समजून घेऊन आपल्यामध्ये काय अंतर्बाह्य बदल झालेला आहे याचं चिंतन करा. काल आपल्याला काय वाटत होतं, आज काय वाटतंय. काल आपण कसं वागत होतो, आज कसं वागतोय. काल आपण कसं बोलत होतो, आज कसं बोलतोय. काल आपण कसा विचार करत होतो, आज कसा विचार करतोय. यातला जर बदल तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुमची प्रगती आध्यात्मिक अनुषंगाने सुरू आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं आहे. पण काल जसं आहे तसंच आपण आहोत, आपल्यात काही बदल झालेला नाहीये, तर आपल्यामध्ये जो बदल नाही झाला तो आपल्याला नुकसानाला कारण आहे आणि आपले तेवढे वर्ष, ती वेळ आपण वाया गेली. आता खरं म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग याच्यामध्ये जर विचार केला तर 1,00,000 वर्षाचं आयुष्य, नंतर 10,000 वर्षाचं आयुष्य आणि द्वापारयुगात 1,000 वर्षाचं आयुष्य, कलियुगात 100 वर्षाचं आयुष्य. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष आपले झोपेतच जातात. राहिलेल्या 50 वर्षामध्ये तो जीव 100 वर्ष जागला तरचा विषय. राहिलेल्या 50 वर्षामध्ये त्याचं शिक्षण, करिअर, लग्न, संसार, ती जबाबदारी हे पाळता पाळता आपले 25-30 वर्ष निघून जातात. राहिले 15-20 वर्ष ते बी आपल्या उतारवयात जातात आणि आपण ज्यावेळेस काहीच करू शकत नाही त्यावेळेस काय धर्म सांभाळणार, धर्म करणार, धर्म समजून घेणार आणि कृतीवर जाणार. म्हणून परमेश्वराने अत्यंत स्पष्ट आपल्याला सांगितले, जो अवसर विषयाशी तोच ब्रह्मविदेशी. ज्यावेळेस तुम्ही संसार करताय, ज्यावेळेस तुम्ही करिअर करताय, ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेताय, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताय, त्याच वेळेस परमार्थ करायचा आहे, त्याच वेळेस धर्म समजून घ्यायचा आहे, त्याच वेळेस तुम्हाला ते समजून घेऊन, जाणून घेऊन त्या कृतीवर जायला सुरुवात करायची. कारण हा वेळ जर त्याच्यात गेला तर ते जाता जाता अत्यंत निरपून, परमेश्वराने असा निरपुनी काढी ती, म्हणजे संसार जो आहे तो निरपून काढल्यानंतर आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये काहीच राहत नाही. उतारवयात आल्यानंतर आपण काही करू शकत नाही. त्यावेळेस धर्म समजून घेणं, अभ्यास करणं आणि नंतर कृतीवर जाणं एवढं शक्य आहे का? अशक्य आहे. म्हणून आज जो करतोय ना तो फायद्याचा आहे, त्यांनी ती वेळ नाही पकडली तर तो नुकसानीचा आहे. म्हणून ही वेळ ज्याला समजली, ते समजून त्यांनी पकडली, तो भाग्याचा आहे. इथं आयऱ्यागैऱ्याचं काम नाही. हे ऊर्ध्वगतीचं तत्वज्ञान, ऊर्ध्वगतीला नेणारं तत्वज्ञान, ते ऊर्ध्वगतीचं तत्वज्ञान त्याच प्रगल्भतेने, त्याच परिपक्वतेने, त्याच मोठ्या यांनी बोल्डपणाने ते स्वीकारून, समजून घेऊन त्या कृतीवरती आपल्याला जावं लागेल. आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीत अडकलेलो आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी धर्माच्या नाही आहे, त्या अधर्माच्या आणि त्या नाशाला कारण आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टीचा जर आपण त्याग करायला नाही शिकलो ना, आपल्याकडून जर तो त्याग झालेला नसेल, दुसऱ्याविषयी नकारात्मक विचार करणं, दुसऱ्याविषयी चुकीचा विचार करणं, संशय, गैरसमज, हे सारे अधर्माचे कारण आहे, अधर्माचे विचारधारा आहे. त्यातून जर आपण बाहेर पडलेलो नसेल तर आपण अजूनही धर्म सांभाळत नाही, धर्म पाळत नाही आणि धर्माला आपण अजून लागलेलोच नाही, हे पक्क ठरवून घ्या. म्हणून ह्या ज्या गोष्टी या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि या समजून घेतल्यानंतरच आपल्याला त्या करता येणार आहे. जर समजूनच नाही घेतल्या तर करता काय येणार आहे? म्हणून त्या समजून घेतल्यानंतर करायचा प्रयत्न करणार आहे. चुकीच्या झाल्या नाही पाहिजे. योग्य पद्धतीने समजून घेतलं तर योग्य पद्धतीने तुम्ही करू शकता आणि योग्य पद्धतीने करू शकले तरच त्यातून तुम्हाला जे भेटायचं ते भेटणार आहे. आणि म्हणून धार्मिकता ही खूप मोठा विषय. परमेश्वर अवतार घेतात धर्म सांगण्यासाठी, धार्मिकता सांगण्यासाठी. कर्मकांड, अंधश्रद्धा सांगण्यासाठी परमेश्वर अवतार घेत नाही. विधी सांगण्यासाठी परमेश्वर अवतार घेत नाही. यातून बाहेर पडणं हे आपलं महत्त्वाचं आहे. आजही जर तुम्हाला वाटत असेल तर देवाला गेल्यानंतर विडा व्हायलाच पाहिजे, जर देवाला विडा नाही व्हायला तर आपली ते स्थान करायला काही अर्थच नाही आहे, तर आपण किती धार्मिकते समजून घेतली, धर्म समजून घेतला याचं आत्मचिंतन करा. विडा कशासाठी व्हायचा? परमेश्वरांनी पत्रम पुष्पम फुलम तोयम सांगितलंय, म्हणजे पान, फूल, फळ अत्यंत भावनेने शरण येऊन जर वाहिलं तर परमेश्वर ते स्वीकारतात. आणि परमेश्वराला त्या विड्याची अपेक्षा आहे का? ज्याला दृष्टपर अपेक्षा आहे, ज्याला वाटतंय मला घर व्हावं, गाडी व्हावी, पैसे भेटावेत, माझ्या मुलाचं लग्न व्हावं, आणखीन काय व्हावं, आणखीन काय व्हावं, तर त्यांनी विडा व्हायचा. आणि जो विडा वाहणार आहे तो दृष्टपर भक्तीत अडकलेला आहे, त्याला विडा वाहण्याची गरज वाटत नाही.
म्हणून विड्याच्या पाठीमागं खूप मोठं जे धर्मामध्ये व्यावहारिक जी बाजू आपण बघतो असतो, परंतु ही अज्ञानाच्या कारणाने. हे तुम्हाला एक उदाहरण दिलं. बरं, विडा तिथं जाऊनच व्हायचा असतो का? एकदा औसा देवाच्या सन्निधानात असताना काही भक्त लोक रुद्रपूरला जातात, चालले असतात, तर औसा डायरेक्ट म्हणतात गोविंदप्रभू बाबांना माझा दंडोत सांगा. देव म्हणतात अहो घोरे राखा नायका म्हणे, ढोरे राखावं नायका म्हणे, तुम्ही ढोऱ्या राखायच्याच लायकीचे आहे म्हणे. परमेश्वर सर्वज्ञ, त्याला कोणाकडे तरी निरोप देण्याची गरज आहे का? तुम्ही जिथं आहे तिथून जर शरण जाऊन परमेश्वराला विनंती केली तर ते स्वीकारणार आहे. आणि मग आपण कोणीतरी स्थानाला चाललं, आमचे 20 रुपये घ्या आणि मग आमचा विडा व्हा, आमच्या निमित्ताने परमेश्वराच्या स्थानावरती डोकं व्हा, हे किती मोठं अज्ञान आहे, किती मोठं अन्यथा ज्ञान आहे. यातून जर आपण बाहेर पडेल नसेल तर आपण धार्मिकता समजून नाही घेतली, जाणून नाही घेतली, आणि त्या पद्धतीनं आपण धार्मिकतेच्या अनुषंगाने परमेश्वर मुक्तीच्या रस्त्यावर नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मागच्या सत्संगामध्ये अनेक सद्भक्तांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या सत्संगामध्ये सुद्धा आपण प्रतिक्रिया व्यक्त करा, पण माझा बोलण्याचा उद्देश, भाव हे समजून घ्या, जाणून घ्या, प्रश्न विचारा, जेणेकरून मला त्या प्रश्नातून पुढच्या सत्संगामध्ये त्याच्यावरती प्रकाश टाकता येईल. सर्वांना दंडोत प्रणाम. सबस्क्रायबर करा, लाईक करा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.